नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यभरामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात होणाऱ्या पावसाचा चला तर सविस्तर आढावा घेऊया। 3 एप्रिल रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। काही भागामध्ये गारपिटीची पण शक्यता वाढत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे पुणे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल, काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये। सातारा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बी आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। रायगड जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे मुंबईच्या भागामध्ये बी आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। पालघर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल, काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल, काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता राहील। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। वर्धा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये। तसे अमरावतीच्या भागामध्ये आज दुपारनंतर काही ठिकाणी हलकी ते मध्यम पाऊस बघायला मिळेल, काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अमरावतीच्या। तसे अकोला जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। अकोला जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। वाशिम जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय वाशिम जिल्ह्यामध्ये। तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल, पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये। तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये। धुळे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये बी आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसेच जालना जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। जालना जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल, काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। बीड जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। धाराशिव जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। लातूर जिल्ह्यामध्ये बी आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। परभणी जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल, काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल, काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।